देहभाव पुरवी वासना अंतिते आपण पासिन्यावे. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपला परमात्मा किती भक्तवत्सल आहे, किती करुणावत्सल आहे, भक्तांवरती त्याचं किती प्रेम आहे आणि भक्तांवरती असलेल्या प्रेमापोटी आमचा हा परमात्मा नेमकी काय काय कृत्य करतो त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगामधून या ठिकाणी करतात. भक्तांवरती असलेल्या प्रेमापोटी आमचा हा परमात्मा भक्तांचं अज्ञान दूर करण्याचं कार्य करतो. आता भक्ताचं अज्ञान दूर करायचं तर त्याच्या करता गुरु होणं आवश्यक. तर परमात्मा गुरु होतो, स्वतः गुरुची जागा घेतो आणि त्या भक्ताचं असणारं अज्ञान त्या ठिकाणी दूर करतो. अशा आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत की परमात्म्याला त्याच्या भक्तांकरिता त्या करायला आवडतात. मग त्या आवडणाऱ्या असणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणत्या तो महाराज सांगतात. पडिये देहभाव पुरवी वासना अंतिते आपण पासण्यावे. अहो आमच्या परमात्म्याला आवडतं काय काय तर भक्तांच्या वासना पुरवायला आवडतं, देहभावाला यायला आवडतं, सरते शेवटी आपल्या भक्ताला स्वतः जवळ घ्यायला देखील आमच्या परमात्म्याला आवडतं. भक्तांवरती असलेल्या प्रेमापोटी परमात्मा भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो, त्यांच्यावरती आलेल्या सर्व संकटांचं तो निवारण करतो. भक्तांचं योगक्षेम सांभाळण्याचं कार्य देखील आमचा हा परमात्मा करतो. इत्यादी सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुकोबाराय या अभंगाची रचना करतात. आता या अभंगाची भूमिका जर आपण या ठिकाणी पाहायला गेलो तर अतिशय मजेशीर असणारी भूमिका या अभंगाची. तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तुकोबाराय म्हणतात विठोबा कोणाचा आहे? माझा आहे. माझा आहे हा विठोबा. का हो असं का म्हणावं वाटलं आमच्या तुकोबारायांना? कारण तुकोबारायांनी काय केलं, भगवंताबद्दल स्वतःच्या अंतःकरणामध्ये अगोदर आपुलकी निर्माण केली, माझेपणा निर्माण केला आणि मगच या अभंगाची रचना केली. मगच म्हटले माझ्या विठोबाचा. केव्हा? जेव्हा स्वतःच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताबद्दल आपुलकी निर्माण, अंतःकरणामध्ये माझेपणा निर्माण करावा, तेव्हाच आमच्या तुकोबारांनी म्हणावं विठोबा माझा माझा. नाही का? विठोबाबद्दल माझेपणा तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि मगच त्याच्याबद्दलची असणारी रचना तुकोबारांनी या ठिकाणी केली. विठोबा माझा ही भावना आमच्या तुकोबारांनी. आता तुमचा आमचा या ठिकाणी विचार करायचा जर झाला, तुम्हाला आम्हाला काय काय माझं वाटतं, तर या जगतातल्या ज्या काही संसारिक भौतिक असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला आम्हाला माझ्या वाटतात, आपल्या वाटतात. नाही का? घर माझं वाटतं, बायका मुलं माझी, शेतीवाडी माझी, बंगला माझा, चारचाकी दुचाकी सगळं असणार माझं आहे. नाही का? परंतु तो परमात्मा मात्र तेवढा तुम्हाला आम्हाला माझा वाटत नाही, आपला वाटत नाही. अहो साधं पाळायला म्हणून आणलेलं ते कुत्र्याचं पिल्लू घरामध्ये असतं, ते सुद्धा तुम्हाला आम्हाला माझं वाटावं, आपलं वाटावं. त्या कुत्र्याच्या पिल्ला करता भांडण, कोर्ट केसेस. काय कारण? ते कुत्र्याचं पिल्लू नेमकं कोणाचं, तुझं की माझं? आता पाहायला जर आपण गेलो तर वास्तविक ते पिल्लू कोणाचं? कुत्र्याचं. म्हणजे नको त्या गोष्टीबद्दल तुम्ही आम्ही स्वतःच्या अंतःकरणामध्ये माझेपणा निर्माण करतो आणि भांडत बसतो. परंतु जो तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये वास करतोय, जो तुमच्या आमच्या मागे पुढे उभा राहतोय, जो तुमच्या आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी असतोय, असा असणारा तो परमात्मा, तो मात्र तुम्हाला आम्हाला माझा वाटत नाही, आपला वाटत नाही. परंतु तुकोबारायांची या ठिकाणची जी काय भूमिका आहे ती कशी आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. विठोबा कसा आहे? माझा माझा. आणि या माझ्या विठोबाचं त्याच्या भक्तांवरती असणार जे काय प्रेम आहे ते प्रेम त्या भगवंताला गप्प बसू देत नाही. भक्तांवरती असलेल्या प्रेमापोटी आमचा हा परमात्मा काय करतो? मग जर एखादा भक्त अज्ञानी असेल, त्याच्या ठिकाणी अज्ञान त्याला दिसून येत असेल, तर त्या भक्ताचं अज्ञान दूर करण्याचं कार्य आमचा हा परमात्मा त्या ठिकाणी करतो. मग भगवंतानं त्या भक्ताचं अज्ञान दूर करावं केव्हा? जेव्हा त्या भक्तानं भगवंतावरती प्रेम करावं, तेव्हा परमात्मा देखील त्या भक्तावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही.
आणि त्या भगवंताच्या प्रेमाचं स्वरूप तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. आपणची देव होय गुरु. अहो स्वतः त्या प्रेमापोटी तो गुरु होईल आणि त्या भक्ताचं असणारं अज्ञान दूर करेल. केव्हा? जेव्हा आपण त्या परमात्म्यावरती प्रेम करावं तेव्हाच परमात्मा आपल्यावरती प्रेम करू. ही परमात्म्याची प्रेम करण्याची रीत आहे. आपण जेवढं तेवढंच तो परमात्मा आपल्यावरती करतो बरं का. आपण जर त्या परमात्म्याकरिता वेडे झालेलो असू तर तो परमात्मा देखील आपल्याकरिता वेडा झाल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात येथे तिसे तेथे तैसे असेल. महाराज म्हणतात त्या भगवंताचं जर वेड आपल्याला लागलेला असेल तर तो परमात्मा देखील आपल्याकरिता वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे येथे पिसे. पिस म्हटलं नाही का? म्हणजे पिस म्हणजे वेडच. वेड आपण त्या परमात्म्याचं घ्यावं तेव्हा तो परमात्मा देखील आपलं वेड घेतल्याशिवाय राहत. जाऊ द्या महाराजांचं सोडून द्या. परंतु स्वतः परमात्म्यानं सांगितलंय जो माझं चिंतन करतो त्याचीच मी चिंता करतो. कोणाची? जे माझं चिंतन करतात त्यांचीच मी चिंता करतो. जे माझं चिंतन करत नाहीत, मला आळवत नाहीत, मला भजत नाहीत, त्यांची मी चिंता करण्याचं काही एक कारण नाही. परमात्मा म्हणतो पहा, ए यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. अरे बाबा, जो माझं चिंतन करेल, माझं भजन करेल, मला आळवेल त्याचीच मी चिंता करेल. अन्यथा इतरांची मी चिंता करण्याचं काही एक कारण नाही. काही काही असतात वेळ जात नाही, मग काय करायचं? मग ती जपमाळ घे, जप करत बस, टाइमपास करत बस. परमात्मा म्हणतो अशांची मी चिंता करण्याचं काही एक कारण नाही बरं का. जो अनन्य भावानं मला शरण येतो, अनन्य भावानं माझ्यावरती प्रेम करतो त्याची मी सर्वस्वी असणारी चिंता करतो. परमात्म्याचं असणार वाक्य परमात्मा स्वतः म्हणलेला. आपण जेवढं प्रेम त्या परमात्म्यावरती करावं तेवढं प्रेम परमात्मा आपल्यावरती करतो, केल्याशिवाय राहत नाही. उदाहरण जर सांगायचं जर झालं, गोकुळामधलं गोपाळांची पोरं छोटी छोटी छोटे गोपाळ, किती प्रेम त्यांचं त्या परमात्म्यावरती होतो. म्हणजे समजा आता एखादा गोपाळ आपल्या घरी ताक पिऊ लागलेला आणि त्या दिवशी असणार जे काय ताक आहे ते अतिशय चविष्ट झालंय, सुंदर झालंय. त्या गोपाळाला वाटलं एवढं सुंदर चवीला असणार ताक परमात्म्याला दिलं पाहिजे. मग त्यानं काय करावं? घरामध्ये असलेला एखादा गडवा घ्यावा, तांब्या घ्यावा, त्याच्यामध्ये ते ताक ओतावं आणि परमात्म्याला नेऊन द्यावं. असं होत होतं का? नाही. अहो, सार असणार दही, दूध, तूप, लोणी हे तर आमच्या त्या गोपाळांना खायला मिळतच नव्हतं. परंतु आसार असणार ताक जरी प्यायचं असेल तर त्याला देखील बंधन होतं बरं का. म्हणजे घरामध्ये भरभरून गाडगी मडकी भरून ते ताक ठेवलेलं आहे म्हणून वाटेल तेवढं त्यांचं सेवन केलंय, वाटेल त्याला देऊन टाकलंय. एवढी सोय त्या आमच्या गोपाळांची त्या ठिकाणी नव्हती, बंधन होती. आता ताक तर सुंदर झालंय, परमात्म्याला तर द्यावं असं वाटतंय, आई तर समोर आहे, कसं न्यावं तिच्या समोरून? काय करावं मग? ते तांब्या उचलावा, तोंडामध्ये ते ताक गटा 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 ओतावं, तोंडामध्ये तसंच असणारं ताक आमच्या गोपाळांनी धरावं आणि धावत पळत धावत पळत धावत पळत परमात्मा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन उभा राहावं, त्याच्या समोर जावं. आता त्या परमात्म्याला सांगायचंय, देवा तुमच्या करता ताक घेऊन आलोय, स्वीकार करा त्याचा. सांगावं कसं? तोंडामध्ये तर ताक आहे, बोलण्याकरिता तोंड जर उघडलं तर ते ताक बाहेरच सांगणार आहे. परमात्मा तो स्वीकारू शकणारच नाही. मग काय करावं? त्याला पुरवावं, त्याने ओळखावं परमात्मा. अरे ज्या अर्थी याचे गाल फुगलेले आहेत, हा बोलत नाही, त्या अर्थी याच्या तोंडात काहीतरी आहे आणि ते मग त्याला मला देण्याची इच्छा झालेली आहे. मग परमात्म्याला काय करावं? आपलं असणारं तोंड त्या गोपाळाच्या तोंडापुढे न्यावं, आपलं तोंड उघडावं आणि आपल्या दोन्ही हाताने त्याच्या गालपुडावरती मारावं आणि गालपुडावर मारल्यानंतर जी काही ताकाची पिचकारी त्या गोपाळाच्या मुखामधून बाहेर येईल, परमात्म्यानं ती आपल्या मुखामध्ये घ्यावी. त्या परमात्म्यानं त्या ठिकाणी करावं. एवढं प्रेम आमच्या त्या गोपाळांचं भगवंतावरती होतं आणि भगवंतानं देखील तेवढंच असणारं प्रेम आमच्या गोपाळांवरती भगवंतावरती केलं बरं. महाराज म्हणतात, त्यांची मुखीचे हिरोनिया घ्यावे, उच्चिष्ट देखावे धणीवरी. परमात्म्यानं त्या गोपाळांच्या पोरांचं उष्ट खायला सुद्धा मागं पुढं बघितलं नाही. याला कारण काय?
एवढा प्रेमभाव गवळी यांचा. अहो त्या गवळ्यांच्या पोरांनी तेवढं प्रेमच आमच्या परमात्म्यावरती केलेलं होतं की त्या प्रेमापोटी आमचा हा परमात्मा त्यांचं उष्ट खायला सुद्धा माग पुढे त्यानं त्या ठिकाणी बघितलं नाही, माग तो सरला नाही. परमात्म्यानं उष्ट खाल्लं, ठीक आहे, परमात्म्यानं उष्ट खाल्लं. आमच्या साधू संतांनी त्याच्यावरती अभंग रचले. बऱ्याचदा त्या गोष्टीचं जरा थोडंसं आश्चर्य वाटतं बरं का. म्हणजे कसं परमात्म्यानं उष्ट खाल्लं म्हणजे जगा वेगळं काहीतरी केलंय अशातला काही प्रकार आहे का? म्हणजे त्यानं एकट्यानंच उष्ट खाल्लं आणि तुम्ही आम्ही मात्र खाल्लं नाही असं आहे का? मुळात तुमची आमची जी काय अन्न खाण्याची जी काही सुरुवात झालेली आहे ती उष्ट खाण्यापासूनच सुरुवात झालेली आहे. जेव्हा तुम्ही आम्ही लहान होतो रांगत 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 त्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या ताटाकडे जावं, मग त्यांनी त्यांच्या ताटामध्ये काय चपाती असेल, भाकरी असेल, शिरा असेल, भात असेल उचलावा आणि आपल्या तोंडामध्ये घालावा. म्हणजे त्यांच्या ताटातलं उष्ट हेच आपलं असणारं पहिलं अन्न आहे. म्हणजे उष्ट खाल्लं नाही असं म्हणावं तर प्रत्येकानं या जगतातल्या उष्ट खाल्ल्याशिवाय मोठा तो त्या ठिकाणी झालेला नाही. मग वेगळं असं परमात्म्यानं त्या ठिकाणी काय केलं हो पहा. थोडस आणखीन आम्ही मोठे झालो, बहीण भावंडांना एकाच ताटामध्ये काहीतरी खायला घ्यावं आणि एकाच ताटामधलं असणार ते अन्न खावं. आता एकमेकांचं उष्ट त्याच्यात जाणार आहे, तोंडातलं ताटात पडणार आहे, ते खाल्लंय, तुम्ही आम्ही त्याचं भक्षण केलेलं. म्हणजे उष्ट खाल्ल्याशिवाय तुम्ही आम्ही लहानाचे मोठेच झालेलो. तर काही लोक जरा शंका घेऊ शकतात याच्यावरती, म्हणू शकतात अहो ते लहानपणीचं वय असतं, अजाणतं असतं, कळत नसतं त्यावेळेस म्हणून खातात. पण असं म्हणावं तर माहिती आहे ते उष्ट आहे तरी सुद्धा तुम्ही आम्ही खाल्लेलं. आता काहीतरी दुसरं उदाहरण देण्यापेक्षा माझंच असणार एक उदाहरण घेऊ. लहान होतो 6-7 वर्षाचा होतो. माझ्यापेक्षा माझी बहीण मोठी. आम्ही लहान असताना ते कुरकुरे म्हणा, बिस्किट म्हणा, कॅडबरी म्हणा, त्याचं एवढं असं काही प्रस्त नव्हतं. लेमन गोळ्या वगैरे त्यावेळेस आमच्या वेळेस मिळायच्या. 4 आण्याला 2 अशा त्या मोठ्या मोठ्या अशा लेमन गोळ्या मिळायच्या. बरं त्याही मिळायच्या म्हणजे रोज 2-4 खायला मिळत होत्या अशातलं काही झालं. तेव्हा तरी महिन्या 15 दिवसात एखादी लेमन गोळी कोणी आलं गेलं तर तेवढी आम्हाला मिळायची. मग एके दिवशी आमच्या बहीण बाईला ती लेमन गोळी मिळाली आणि माझ्या पुढे ते नाचवत माझ्याकडे लेमन गोळी आहे, लेमन गोळी आहे, लेमन गोळी. आता ते लेमन गोळी बघितली आम्हाला खावीशी वाटू लागली, मागितली तिला, मला पण दे. बहिणीनं म्हटलं नाही एकच आहे माझ्याकडे, मी खाणार आहे, तुला कुठली आणून देऊ. आता असं म्हटल्यानंतर आली का पंचायत. मी म्हटलं मला पाहिजे, तिनं म्हटलं नाही. झालं, आम्ही रडायला सुरुवात त्या ठिकाणी केली, हातपाय झाडायला सुरुवात केली, पाहिजे पाहिजे पाहिजे. शेवटी आता बहीण मोठी कळवळा आला अंतकरणामध्ये, प्रेम दाटून आला. अरे म्हटली गप्प बस, रडू नको, आहे ना एक तर आहे ना आपल्याकडे, अर्धी अर्धी खाऊ, रडू तेवढं नको, शांत बस. आता असं म्हटलं की आम्ही रडायचं बंद केलं. मग आता ती एका गोळीच्या 2 तुकडे आम्हाला त्या ठिकाणी करायचे. मग काय खलबत्ता आणला आमच्या बहीण बाईनं घरातून, काय एखादा दगड धोंडा वगैरे उचलला त्यानं नाही, ती गोळी अशी उचलली आणि दाढी खाली धरली आणि कट्टे दिवशी त्याचा तुकडा पाडला. 2 तुकडे त्या गोळीचे झाले. एक तुकडा तिच्या हातामध्ये, एक तुकडा तिच्या तोंडामध्ये, एक तुकडा ती खाणार आहे, एक तुकडा मी खाणार आहे. मग आता मला जो काही लेमन गोळीचा तुकडा द्यायचा आहे, कुठला तुकडा तिनं मला देणं अपेक्षित आहे हो? जो तिच्या हातामध्ये तो तिनं मला द्यावा आणि तो मी खाऊन टाकावं. एवढं सगळं सोपं सरळ असताना तिनं तसं केलं नाही. तिनं काय केलं, आपल्या उजव्या हातात असणारी गोळी तिच्या डाव्या हातात घेतली आणि तिच्या तोंडामध्ये जो काही तुकडा पडलाय तो असा बाहेर काढला, ज्याला लाळ लागली आहे, सगळे ते चिकट चिकट सगळं झालेलं. आणि तिनं मला सांगितलं तुला लेमन गोळी खायची आहे, ही खावी लागेल जरी. आता ती खावी का म्हणे, जी चिकट आहे, लाळ आहे, उष्टी आहे, तिच्या तोंडात पडलेली आहे, माहिती आहे मला, तरी सुद्धा मी ती लेमन गोळी घेतली आणि खाऊन टाकली. म्हणजे अजाणत्या वयामध्ये तुम्ही आम्ही उष्ट खातोय नाही, कळत असताना देखील तुम्ही आम्ही उष्ट त्या ठिकाणी खाल्लेला. तुम्ही म्हणाल काय लहानपणीचं सांगा लागला, 5-6 वर्षाचा असताना काय ती शेवटी न कळतच वय असतं की हो. बरं ठीक आहे, सोडून द्या ते लहानपणीचं, सोडून द्या. 5-6 वर्षाचं असतानाच सगळं सोडून द्या. आता चांगला मोठा झाला, 30-32 वर्षाचा, लग्न झालं, 2 मुलं. घरामध्ये जेवायला बसलं, ताट घेऊन बसलो की ती मुलं येतात धावत पडत, आम्हालाही जेवायचंय, आम्हालाही जेवायचंय, आम्हालाही जेवायचंय. आपल्या ताटामध्ये जे काही आपण वाढून घेतले ते सगळं त्यांना जसंच्या तसं वाढून पाहिजे असतं. म्हणजे अगदी मीठ, चटणी, कोशिंबीर, भात, भाजी, चपाती जे काही आपल्या ताटात आहे सगळं त्यांच्या ताटामध्ये जसंच्या तसं त्यांना वाढून दिलं त्यांना. आता एवढं सगळं वाढून दिलंय म्हणून त्यांनी ते काय संपवलंय नाही.
एखाद दुसरा घास त्या चपातीचा मोडावा, एखाद दुसरा घास त्या भाताचा खावा आणि जावं उठून आणि बसावं कुठंतरी खेळत. ते तसंच खरकट उष्ट त्या ताटामध्ये पडून राहावं. आता आम्हाला चपाती पाहिजे असली, बायकोला मागितलं, अगं बाई चपाती दे, ताटातली चपाती संपली. तिनं म्हणावं आहे की ते लेकराच्या ताटामध्ये आहेच की, ती आता टाकून द्यायची का, म्हणजे ती चपाती आम्ही घ्यावी ती खावी. भात पाहिजे म्हटलं की तिने त्या ताटाकडे बोट करा, आहे की त्या ताटामध्ये भात पडलाय की तसा, तो आता टाकून द्यायचा आहे का. आता टाकून तर कसं द्यावं नाही का. तुमच्या आमच्या संस्कृतीमध्ये अन्नाला काय म्हटलं, पूर्ण ब्रह्म म्हटलं. आता त्याचा नाश तरी कसा करावा, टाकून तरी कसं द्यावं, ते तुम्ही आम्ही उचलावं आणि खावं. म्हणजे आज देखील उष्ट खाणं आमच्या नशिबामध्ये चुकलेलं नाही. आज देखील आम्ही उष्ट खातो. परमात्म्यानं असं नेमकं काय वेगळं केलं की साधू संतांनी त्याचं एवढं कौतुक करावं. आता कल्पना अशी करा, ज्या लेकरांचं उष्ट तुम्ही आम्ही आज देखील खातोय म्हणून तुम्हाला आम्हाला अभिमान आहे नाही का. छातीवरती हात ठेवून तुम्ही आम्ही म्हणतो आज देखील आम्ही उष्ट खातोयच की. कल्पना अशी करा, त्या लेकराला झाली आहे सर्दी, आजारी आहे, बसला आपल्या ताटाला ताट लावून शेजारी बसले, भात वगैरे खायला त्याने घेतलेला आहे. ते नाक सारखं वाहतंय, फुरफुर फुरफुर वाजतंय, नाकातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करते, ते लेकरू आतमध्ये ओढतंय. एक वेळ अशी ते त्याला ते आवरतच नाही. ते काय करतं, ते असं ते भातातला हात काढते आणि असं त्याच हाताने असं पुसतं आणि तोच हात पुन्हा भातामध्ये घालतं, जातो उठून. आता गेलं उठून, बायकोला भात मागितला, भात दे ग बाई. तिने त्या ताटाकडे हात केला, आहे की शेजारच्या ताटामधला, घेऊन टाका की, संपून टाका की. घ्यावं वाटेल का, खावासं वाटेल नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराचं ते उष्ट देखील आम्हाला बघवणार देखील नाही. काय म्हणू, ते उचलून तिकडे बाहेर नेऊन टाका देवा अगोदर. म्हणजे ज्या लेकरांचं उष्ट तुम्ही आम्ही आज देखील खातो असं तुम्हाला आम्हाला वाटतं, त्याच लेकराचं उष्ट आम्हाला खावंसं वाटत नाही. केव्हा, जेव्हा ते आजारी आहेत, जेव्हा ते अस्वच्छ आहेत, जेव्हा ते सुचिरभूत झालेले नाही आहेत, त्यांचं असणार उष्ट तुम्हाला आम्हाला त्यावेळेस खावंसं वाटत नाही. मग परमात्मा जो काही त्या गोपाळांचं उष्ट खातोय, ते गोपाळ नेमके मग कसे होते बघा. स्वतःच्या पोटच्या लेकरांचं उष्ट आम्हाला खावंसं वाटलं नाही. केव्हा, जेव्हा ते आजारी होते, अस्वच्छ होते, सुचिरभूत नव्हते. मग परमात्म्यानं गोपाळांचं उष्ट खाल्लं. ते गोपाळ काय त्याचे भाऊ होते, बांधव होते, कोण होते, कोण कुठले परके असणारे गोपाळ, त्यांचं उष्ट आमच्या परमात्म्यानं खाल्लं. मग आता परक्याचं उष्ट खायचंय म्हटल्यानंतर किमान अपेक्षा आपण एवढी ठेवायला पाहिजे की ते स्वच्छ असावे, सुचिरभूत असावे, आजारी वगैरे नसावेत. मग त्यांचं एखाद्या वेळेस उष्ट खायला काही हरकत नाही. मग त्या गोपाळांचं उष्ट आमच्या परमात्म्याने खाल्लं म्हणजे गोपाळ सुंदर असायला पाहिजेत, देखणे असायला पाहिजेत, राजस असायला पाहिजेत, त्यांच्याकडे बघितलं की बघतच राहावं असं त्यांचं स्वरूप असायला पाहिजे. कसे होते हो गोपाळ, मग विचारलं आम्ही महाराजांना. अहो महाराज, जरा त्या गोपाळांचं जरा वर्णन करून आम्हाला सांगा हो, नेमके ते दिसायला कसे होते. महाराज आम्हाला सांगतात, गवळीयाची ताक पिरे,
कपिरे कोण पोरे चांगली. अहो महाराजांना प्रश्न केला मी, अहो महाराज दिसतात कसे गोपाळ? महाराजांनी सांगितलं अरे ते का चांगले दिसत होते का? कोण पोरे चांगली कसे होते मग दिसायला गोपाळ? आता समजा त्या गोपाळांचं वर्णन करायचं ठरवलं. केसांपासून सुरुवात केली. त्यांचे केस कसे? गवताची पेंडी आपण बघितली नाही का? वाळलेलं गवत असावं, बांधावरती वाढलेलं आम्ही आपलं कापतो, त्याला आळा मारून ठेवतो जरा 2-4 दिवस, पुन्हा एकदा सगळं गोळा करून न्यावं म्हणून. पण होतं काय नेमकं? वारा सुटतो जरा, जातात त्या पेंड्या उडून वाऱ्यानं. आता वाऱ्यानं पेंडी उडून गेल्यानंतर काय अवस्था त्या पेंडीची होती? विस्कटून जाते. म्हणजे सगळं गवत अस्ताव्यस्त होतं. 2-4 काड्यांची दिशा वरच्या दिशेला आहे, 2-4 काड्यांची दिशा खालच्या दिशेला आहे, 2-4 काड्या दक्षिणेकडे, 2-4 काड्या उत्तरेकडे, 2-4 पूर्वेकडे, 2-4 पश्चिमेकडे, अशी सगळी अस्ताव्यस्त विस्कळीत झालेली ती गवताची पिंडी जशी दिसते, तशी आमच्या त्या गोपाळांची केस दिसायची बरं का. सकाळी उठलं ते दात घासावेत, आंघोळ वगैरे करावी, छे छे काही नाही. ते पेस्ट म्हणा, ब्रश म्हणा, काय आमच्या गोपाळांना माहित नाही. उठावं, चूळ भरली काय नाही भरली काय, उठायचं की खायला आणि खेळायला पळायचं नुसतं. असले आमचे गोपाळ. आंघोळ करायची जिथं आमच्या गोपाळांना माहित नाही, तिथं शॅम्पू साबण याची कल्पनाच नसायला पाहिजे नाही का? तेल, कंगवा, शॅम्पू साबण असलं काय हे आमच्या गोपाळांना माहित नाही. असले गोपाळ. अहो साधा नाकाला जर शेंबूड आला तरी तो काढून असं बाजूला टाकून द्यायचा नाही, एवढे. म्हणजे काय करायचं? आता ते यायला लागले, समजा नाकातनं शेंबूड यायला लागला, मग काय करावं? ते अशी हाताची मूठ वळायची आणि ते असं जे पुसत न्यायचं, ते पार असं पार चांगलं कानापर्यंत जायचं, त्या ठिकाणी सगळं ते वाळून. आता वाळून गेल्यानंतर कसं दिसत असेल होती गालावरती त्यांच्या? म्हणजे बघा, आपण जमीन सारवतो शेणानं आणि एक 4 दिवस गेले की ती अशी टवके निघायला सुरुवात होते, त्याचे पोपडे नाही का? तशी ती गोपाळ्यांच्या पोरांची तोंड. तुमच्या आमच्या सारख्यानं जर त्या गोपाळांच्या पोरांच्या तोंडाकडे पाहिलं असं तर किळस आली असती तुम्हाला, आम्हाला पाहावंसं सुद्धा वाटलं नसतं त्या गोपाळांच्या मुखाकडे. परंतु परमात्म्यानं मात्र त्या गोपाळांचं मुख पाहिलं नाही, त्यांचा चेहरा पाहिला नाही, त्यांचं स्वरूप पाहिलं नाही. पाहिलं तर काय, तर केवळ त्यांच्या अंतःकरणात असणारं प्रेम, त्यांच्या अंतःकरणात असणारी भक्ती, त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा तो भाव, तेवढाच आमच्या परमात्म्यानं पाहिला. आणि त्या प्रेमाला आमचा हा परमात्मा वेडा झाला. वेडा महाराज म्हणतात, वेडा झाला लाचावला भक्तीसी. अहो त्या प्रेमापोटी आमचा हा परमात्मा वेडा झाला. वेडा. परमात्म्यावरती प्रेम करावं तर कोणासारखं? आमच्या त्या गोपाळांसारखं प्रेम करावं. परमात्मा वेडा झाल्याशिवाय राहतच नाही. आमचे नारद मुनी त्यांनी भक्तीविषयक काही सूत्र लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये भक्तीचे असणारी मीमांसा आमच्या नारद मुनींनी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे भक्ती म्हणजे काय, कशी करावी, भक्तीची वैशिष्ट्य काय, भक्ती केली असता कशाची प्राप्ती होते, भक्ती करावी तर कोणासारखी करावी, या सगळ्या गोष्टींचं वर्णन नारद भक्ती सूत्रामध्ये आमच्या नारद महर्षींनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये भक्ती करावी तर कोणासारखी हे सांगण्याकरिता एक सूत्र आमच्या नारद मुनींनी खर्ची घातलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात, भक्ती करा कोणासारखी, यथा ब्रिज गोपिकानाम. भक्ती करायची ना तर कोणासारखी, तर त्या वृंदावनामधल्या गोपिकांसारखी भक्ती तुम्ही करा. कशी केली हो आमच्या त्या वृंदावनामधल्या गोपींनी भक्ती? किती प्रेम होतं त्या गोपींचं भगवंतावर. भगवंताला पाहिल्याशिवाय करमायचंच नाही आमच्या त्या गोपींना. सतत वाटावं भगवंताला पाहिलं पाहिजे, भगवंताला पाहिलं पाहिजे, भगवंताला पाहिलं पाहिजे. मग पाहावं तर कसं पाहावं? म्हणजे ज्या काही गोपी होत्या त्यापैकी कोणी सुना होत्या, कोणी लेकी होत्या, कोणी सासा होत्या. सगळ्यांनाच वाटायचं भगवंताला पाहा, पण जावं कसं, घरातनं बाहेर पडावं कसं, ही सगळी विवंचना त्यांना त्या ठिकाणी लागली. काय करावं? पाणी आणण्याचं नाटक करावं नाही का? घरामध्ये भरून ठेवलेले भांडे रिकामी करावेत आणि पाणी आणायला चाललो म्हणून सांगावं. पाणी आणायला जाताना त्या नंदाच्या वाड्यासमोरून जावं, परमात्मा दिसतोय का? नाही दिसला तर तिथंच मागं पुढं करावं. परमात्म्याला डोळे भरून पाहावं आणि मग पुन्हा आपल्या घरी यावं. परमात्म्याला पाहिल्याशिवाय करमतच नव्हतं, अशी परिस्थिती आमच्या त्या गोपिकांची त्यावेळेसची. आतोनात असणारं प्रेम परमात्म्याने त्यांच्यावरती केलं. परमात्मा मोठा झाला. मथुरेला जाण्याचा प्रसंग आमच्या परमात्म्यावरती आला. अक्रूर रथ घेऊन आलेला आहे.
नंदाच्या वाड्यासमोर त्यानं रथ उभा केलेला आहे. हे सगळं असणारं दृश्य आमच्या गोपींनी पाहिलं. सर्व गोपी नंदाच्या वाड्यासमोर जमा झालेल्या आहेत. काही कळेना त्यांना काय नेमका प्रकार आहे. मथुरेच्या दिशेने रथ येतो काय, नंदाच्या वाड्यासमोर उभा राहतोय, परमात्मा दिसत नाही. वातावरणामध्ये वेगळ्याच प्रकारचा तणाव दिसतोय. काय नेमकं चाललंय कळेना. विचारलं त्या यशोदेला, नंदाच्या राणीला विचारलं, बाई नेमका काय प्रकार आहे, कुठे आमचा हा परमात्मा, हा रथ इथं का आलाय, अक्रूर कशामुळे थांबला इथं. तेव्हा ती नंदाची असणारी राणी यशोदा त्या गोपिकांना सांगू लागलेली आहे. सांगताना तिचा कंठ दाटून आलेला आहे, सदगतीत ती झालेली आहे की बाईंनो, तुमचा असणारा परमात्मा आता मथुरेला जाणार आहे नाही का. महात्मे एके ठिकाणी वर्णन करतात पहा. बोले नंदाची पटराणी सदगतीत होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणी, विभळ झाले मन वचन ऐकोणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. काय अवस्था आहे हो यशोदेची अवस्था. सांगताना तिचा कंठ दाटून आला आणि हे ऐकल्यानंतर याच्याहून निराळी असणारी अवस्था त्या गोपिकांची नव्हती बरं का. विभळ असणारे त्या गोपिका त्या ठिकाणी झालेल्या आहेत. डोळ्यांमधून अश्रू वाहत आहेत. परमात्मा आलेला आहे, रथामध्ये चढलेला आहे. गोपिका विनवतात परमात्म्याला, देवा नका जाऊ, थांबा. परमात्मा मात्र थांबायला तयार नाही, रथामध्ये चढलेला आहे. अश्रू 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 ढाळतायत आमच्या त्या गोपिका. एवढे अश्रू आमच्या गोपिकांनी त्या ठिकाणी ढाळलेले आहेत. परिस्थिती त्या ठिकाणची अशी झाली, ज्या ठिकाणी आमच्या गोपिका उभ्या आहेत त्या ठिकाणची असणारी जमीन ओली झाली. ओली कशी, तुम्ही आम्ही कोरड्या जमिनीला पाणी पाजावं पेरण्याकरिता म्हणून, त्यानंतर जी अवस्था त्या जमिनीची होते तशी असणारी अवस्था गोपिका उभ्या असलेल्या ठिकाणची झाली. त्या ठिकाणची जमीन चक्क पाणी दिल्यासारखी ओली चिंब त्या ठिकाणची झाली बरं का. रती चढले वनमाळी आकांतू गोकुळी, भूमी पडल्या व्रजवाळी कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. अशी असणारी अवस्था. एवढं प्रेम आमच्या गोपिकांचं त्या परमात्म्यावरती होतं. गेला परमात्मा द्वारका सोडून मथुरेला गेला, मथुराही सोडली. गोकुळ सोडून मथुरेला आला, मथुरा सोडून पुन्हा द्वारकेला निघून गेला. एके दिवशी परमात्मा असं दुपारच्या वेळेला बसले होते झोपाळ्यावरती, डोळे मिटून काहीतरी चिंतन परमात्म्याचं चाललेलं होतं. नारद मुनी तितक्यात त्या ठिकाणी आले. नारद मुनी आल्यानंतर नारायण नारायण स्वर केला. काय झाले परमात्मा, काय नाही. काय नाही रे म्हटले, काय जरा थोडस म्हटले पोटामध्ये दुखू लागले, जरा बसलो म्हणजे डोळे झाकून या ठिकाणी जरा. मग म्हटलं त्याला औषध काय, म्हटले आहे की म्हटले औषध. काय औषध आहे, तर काय नाही, भक्ताच्या पायाखालची माती तोंडात टाकली की माझी पोटदुखी थांबतेच बघ म्हटलं. आता असं म्हटल्यानंतर म्हटलं आता कोणत्या भक्ताच्या पायाखालची आणायची, म्हटले माझ्या घ्या की, मी आहेच की म्हटले इथं. माझ्या पायाखालची चालत नाही का, अरे चालते परंतु त्याच्या पुढचं असं म्हटले की माती तोंडात टाकली की राहती पोटदुखी, परंतु ज्याच्या पायाखालची माती आहे त्याला मात्र नरकात खितपत पडावं लागतं बघ. आता बघ म्हटलं कुठल्या तू देत असं तर ते म्हटले. तसं म्हटले की नारद म्हणून म्हटले थांबा म्हटले जरा बघून येतो म्हटले, प्रदक्षिणा करून येतो, तुमचे भक्त आहेत म्हटले भरपूर कोणीतरी देईल. मग जिथं तिथं जावं, त्यांना सांगावं देवाचे पोट दुखू लागले, तुमच्या पायाखालची माती आणली, भगवंतानं खाल्ले की काय होईल, भगवंताची पोटदुखी थांबेल. परंतु ज्याच्या पायाखालची ती माती असणार आहे तो मात्र नरकात पडेल. कोणीही कोणत्याही भक्तानं माती दिलीच नाही. सरते शेवटी हे गेले आमच्या त्या गोपिकांकडे गेले, सांगितलं परिस्थिती अशी झाली की परमात्मा विव्हळ झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे, त्याचं पोट दुखतंय, त्याला औषध देण्याकरिता म्हणून आलोय. मग गोपिका म्हटल्या काय औषध आहे सांगा. बघू म्हटल्या, आम्हाला जर शक्य झालं तर देऊ आम्ही. काही नाही म्हटले, तुमच्या पायाखालची माती भगवंतानं खाल्ली की भगवंताची पोटदुखी थांबलीच समजा. काही नाही म्हटले. त्या गोपिका सगळ्या म्हणू लागल्या आमच्या पायाखालची घेऊन जा, माझ्या पायाखालची घेऊन जा, माझ्या पायाखालची घेऊन जा. परंतु नारदानं पुढचं लगेच जाळं फेकलं. त्या ठिकाणी सांगितलं अहो ज्याच्या पायाखालची माती आमचा हा परमात्मा खाईल त्याला मात्र नरकात खितपत पडावं लागेल. तेव्हा त्या गोपिकांनी उत्तर दिलं की बाबा अरे आम्ही काय, आमचे पूर्वज जरी नरकात खितपत त्या ठिकाणी पडले तरी बेहत्तर, परंतु परमात्म्याला मात्र त्या ठिकाणी दुःख होता कामा नये, त्याची पोटदुखी थांबलीच पाहिजे. म्हणजे एवढं प्रेम त्या गोपिकांचं परमात्म्यावरती होतं. गोपिकांसारखं प्रेम तुम्ही आम्ही त्या परमात्म्यावरती करावं, मग तेव्हा तो परमात्मा तुमच्या आमच्या प्रेमाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही.
मग परमात्मा तुमच्या आमच्या प्रेमाला प्रतिसाद देतो. प्रतिसाद म्हणून काय देतो? तर ज्ञान देतो, ज्ञान. एखादा भक्त जर मग अज्ञानी असेल, अज्ञानत्व त्याच्यामध्ये शिल्लक दिसत असेल, तर त्याचं अज्ञान दूर करण्याचं कार्य आमचा हा परमात्मा त्या ठिकाणी करतो. त्याच्याकरिता स्वतः गुरु होतो, गुरुची जागा घेतो आणि भक्ताचं अज्ञान त्या ठिकाणी दूर करतो. पहा, परमात्म्याला गुरुच त्या ठिकाणी का व्हावं लागलं? देव होऊन त्याला भक्ताचं अज्ञान दूर करता येणं का अशक्य का? काय असं वेगळं आहे गुरु होण्यामध्ये की परमात्मा सुद्धा त्याचं देव पण सोडतो आणि गुरु होतो, मग ज्ञान देतो आणि अज्ञानत्व घालवतो. गुरुचं असणारं आत्यंतिक महत्व मनुष्याच्या जीवनामध्ये. गुरु या शब्दाची जर आपण फोड केली, विग्रह जर आपण केला, तर त्याच्यामध्ये 2 व्यंजन आहेत आणि 1 स्वर आहे. ग आणि र ही 2 व्यंजन आणि उ हा स्वर. मग ग अधिक उ जे काय अक्षर त्या ठिकाणी तयार होतं ते कशाचं प्रतिनिधित्व करतं? तर अंधकाराचं प्रतिनिधित्व करतं, अज्ञानाचं प्रतिनिधित्व करतं. आणि र अधिक उ जे काही अक्षर त्या ठिकाणी तयार होतं ते कशाचं प्रतिनिधित्व करतं? तर प्रकाशाचं प्रतिनिधित्व करतं, ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतं. म्हणजे गुरु या शब्दाचा अर्थ जर आपण पाहायला गेलो एकत्रितपणे, अज्ञानाचा विरोधी असणारा प्रकाश ज्याच्या ठिकाणी आहे तो म्हणजे कोण? गुरु. अंधकार रूपी अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, ज्ञान रूपी प्रकाश देण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, असा कोण आहे? तर गुरु आहे, गुरु. आणि गुरूंची भेट झाली आहे आणि अज्ञान शिल्लक राहिलंय, असं होतं का हो कधी? कधीच होत नाही. ज्ञानोबा सांगतात, अहो गुरु भेटले आणि अज्ञान राहिलंय, होतच नाही. अहो गुरु भेटल्याबरोबर तत्काळ अज्ञानाची निवृत्ती त्या ठिकाणी झालीच पाहिजे. काय करतात होय श्री गुरु? अज्ञान घालवतात. म्हणजे नेमकं काय करतात? ज्ञानोबा सांगतात, कृष्णांजन एक वेळा काय करतात? अंजन घालतात आपल्या डोळ्यामध्ये. तुमच्या आमच्या दृष्टीवरती अज्ञान रूपी जो काय पडदा पडलेला आहे तो घालवण्याकरता त्यांच्याकडे एक अंजन आहे. ते अंजन घालतात. काय होतं मग त्यानं? मीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांतीचा जो काही एक पडदा तुमच्या आमच्या दृष्टीवरती आलेला आहे, अज्ञान रूपी ही भ्रांती घालवण्याचं कार्य आमचे हे श्री गुरु करतात. आणि अशा श्री गुरूंची भेट झाली आहे आणि अज्ञान शिल्लक आहे, असं होईल का हो कधी? होतच नाही. एकदा काय झालं बघा, आमच्या सूर्याला कुठून तरी कळलं पृथ्वीवरती कोणीतरी अंधार म्हणून, आणि ही पृथ्वीवासी फार भीतात म्हणे त्याला. अंधार आलाय म्हटलं की सगळे आपापल्या घरात धावतात, घरामध्ये बसतात. काय नेमका प्रकार आहे विचार हा करू लागला. रोज मी त्रिभुवन पालथा घालणारा आणि मलाच बरं अजून हा अंधार कसा भेटला नाही. नाही म्हटलं आज याला भेटल्याशिवाय घरीच जायचं नाही माघारी. ठरवलं त्यानं, निश्चयच केला. निघाला त्या अंधाराला शोधायला, कुठं भेटतोय म्हणून. फिरतोय पण आमच्या सूर्याच्या त्या अंधाराची काय गाठच पडेना. चालला होता रस्त्याने एक मनुष्य आपला, त्याला थांबवलं. त्या सूर्यानं म्हटले, अहो तो अंधार म्हणताय, तो नेमका आहे तरी कुठं? म्हटले त्याला भेटण्याकरता किती वेळ झाला मी फिरतोय, मला काय तू भेटेनाच. मग त्या ग्रस्ताला सांगितलं, तुम्हाला अंधाराला भेटायचंय ना? म्हटले हो. असं करा म्हटले, तो समोर डोंगर दिसतोय का नाही? हो दिसला म्हटले. त्या डोंगरामध्ये गुहा आहे म्हटले, गुहा. आणि केव्हाही गेलं की अंधार त्या गुहेमध्ये असतोच असतो. जावा म्हटले, भेटतोय तुम्हाला तिथे गेले की अंधार. मग सूर्यदेवाला काय वेळ लागतोय त्या डोंगरावर चढायला आणि गुहेमध्ये जायला? गेले, गुहेमध्ये गेले. अख्खी गुहा पालती घातली, परंतु त्या सूर्याची ना अंधाराची भेट झालीच नाही. का हो? होईल का? शक्यच नाही. का? अहो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष सूर्य आहे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकाश आहे, त्या ठिकाणी अंधार असू शकतो का? असू शकत नाही. या ज्ञानोबा म्हणतात, पहा, सूर्य अंधकारा लागी विभऊ पाहे धरतीचे सुरंगी, परितो तयाची भागी आलाची नाही. अहो ज्या प्रकारे प्रकाश आणि अंधार एकत्रितपणे एका ठिकाणी राहू शकत नाही, त्याच प्रकारे श्री गुरु भेट झाली आहे त्यांची आणि अज्ञान शिल्लक आहे, होतच नाही. अहो अज्ञानाची तत्काळ निवृत्ती झाल्याशिवाय राहतच नाही. श्री गुरूंचं एवढं महात्म्य आहे, एवढं सामर्थ्य आमच्या श्री गुरूंच्या अंगी आहे.
श्री गुरूंसारखे जर पाठीराखी असतील, श्री गुरूंचा जर कृपा आशीर्वाद आपल्यावरती असेल, त्यांची जर कृपा दृष्टी आपल्यावरती असेल, तर त्या साधकाला त्याच्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही. ज्ञानोबा पुन्हा सांगतात, श्री गुरु सारखा असता पाठीराया, I am